कैसे गेंद को खेला, पॉइंट के क्षेत्र में शतरक्षक मौजूद था, गेंद को अपने दस्ताने में कैद किया और यहाँ पर विकेट का पतन हुआ है। जय, खराब शुरुआत मानी जाएगी जाम्बुड्डी टीम की। पहली गेंद पर पहला विकेट जय के रूप में। उसके बाद जय के बाद दिनेश को भेजा गया है। दबाव रहेगा इस समय जाम्बुड्डी टीम को, निश्चित तौर पर दर्दनाक खराब शुरुआत। आप देख सकते हो सचिन ने कितनी किफायतशीर यहाँ पर शुरुआत आक्रामक तेवर में की है। पहली गेंद पर पहला विकेट, तो यह विकेट निश्चित तौर पर सचिन का आत्मविश्वास, मनोबल बढ़ाएगा। जय के बाद दिनेश को लाया गया है बल्लेबाजी के लिए। आज एक अच्छा खासा अवसर है, मौका है उनके पास अपनी जगह को टीम में बनाने का। और यहाँ पर फुल टॉस थी और यहाँ पर चकमा देती हुई गेंद बाउंड्री लाइन की तरफ। हालांकि गेंद ने चकमा दिया था लेकिन उस अंदाज में सफर नहीं कर पाई, गेंद को फील्ड किया। जहां एक भी रन नहीं होना चाहिए था वहां पर खराब शतरक्षण से 3 रन दिए। और यहां पर खूबसूरत स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद और एक विकेट, दूसरा विकेट यहां पर गिरता हुआ जाम्बुड्डी टीम का। रमेश के रूप में। चेतन, इसके बाद चेतन जाएंगे बल्लेबाजी की कमान संभालने के लिए। जाम्बुड्डी टीम के लिए बुरी खबर, 2 महत्वपूर्ण विकेट उनको यहां पर धाराशायी कर दिया है सोनारपाड़ा टीम ने। पहली गेंद पर पहला विकेट बिना कोई खाता खोले हुए उसको पवेलियन में परताया था, भेज दिया था। उसके बाद और यहाँ पर हल्के से कट किया गेंद को फील्ड किया। एक मौका था लेकिन उसे मौका नहीं कह सकते, बेलगाम घोड़े की तरह दौड़ पड़े थे क्रीज पर और उस एक रन को भी अपने दस्ताने में लिया। और इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी 4, 2 विकेट के नुकसान पर। और यहां पर स्ट्रेट ड्राइव, खिलाड़ी मौजूद। यहां पर अच्छा क्षेत्ररक्षण करने की कवायद की थी लेकिन गेंद को पूरी तरह अपने कैद में नहीं ले सके। और यहां पर एक और चौकार, और इस चौकार के साथ स्कोर हुआ है 8। और ये गेंद यहाँ पर डॉट साबित होती हुई विकेट कीपर के सुरक्षित हाथों में, कोई रन नहीं। और यहाँ पर पहले ओवर की समाप्ति हुई है। और इस पहले ओवर का अगर विश्लेषण किया जाए सचिन का तो कुल मिलाकर 8 रन दिए इस ओवर में और 2 महत्वपूर्ण विकेट को भी अपने बाजों में लिया है सचिन ने। तो जो एक बल्लेबाजी की जो रीढ़ थी उसको तोड़ने में पूरी तरह सफल रहे सचिन। 2 महत्वपूर्ण विकेट यहाँ पर खो दिए जाम्बुड्डी टीम ने अपने पहले ओवर में। तो सचिन के बाद किसको ओवर के लिए सोनारपाड़ा टीम लाती है ये देखना निर्णायक रहेगा। रोशन
रोशन के हाथ में गेंद थमा दी गई है। दूसरा ओवर रोशन डालेंगे। इस दूसरे ओवर में क्या कुछ करते हैं रोशन। फुलटॉस गेंद, गेंद को खेला ऑफसाइड की दिशा में, गेंद जाती हुई सचिन के पास और यहां पर गेंद को फील्ड किया। चकमा देती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में, कोई हाथ खोलने का मौका नहीं, डॉट साबित होती हुई। रोशन की पहली गेंद पर 2 रन, उसके बाद डॉट। 2 गेंदें इस ओवर में फेंकी गई है। अभी भी 4 गेंदें शेष है रोशन के पास, रोशन के कोटे में। इस 4 गेंदों में क्या कुछ करते हैं रोशन, ये देखना महत्वपूर्ण रहेगा। आत्मविश्वास से भरे रोशन। शतक की तीसरी गेंद, शॉर्ट पिच गेंद, गेंद को खेला यहां पर, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। जबरदस्त यहां पर गेंदबाजी रोशन की ओर से। शतक की तीसरी गेंद मिड विकेट को चिरती हुई बाउंड्री लाइन के बाहर, उसके बाद चौथी गेंद डॉट साबित होती हुई। इसके चलते 2 गेंदें आना बाकी रोशन के ओवर की। शतक की 5वीं गेंद और यहां पर थोड़ा सा बाउंस होती हुई विकेट कीपर के दस्तानों में, सुरक्षित हाथों में, कोई रन नहीं। दूसरा ओवर समाप्त होने की कगार पर। आखिरी गेंद इस ओवर में फेंकी जाएगी रोशन की कलाइयों से। यॉर्कर डालने की कोशिश और उसमें सफल भी रहे। 1 रन मिलेगा, ज्यादा की कोई गुंजाइश नहीं। 1 रन के साथ स्कोर उछलता हुआ 15। 2 विकेट के नुकसान पर अगर सचिन और रोशन के गेंदबाजी का अगर विश्लेषण किया जाए तो सचिन ने अपने 6 गेंदों के पहले ओवर में 2 विकेट हासिल किए थे, लेकिन रोशन को उस तरह की सफलता नहीं मिली। लेकिन रनों को रोकने की जो कवायद थी उसमें पूरी तरह सफल रहे रोशन। सोनारपाड़ा टीम के 2 आक्रामक गेंदबाज, तारीफ करनी होगी। कोई मौका नहीं दिया जामुडी टीम के बल्लेबाजों को रनों का अंबर लगाने में। और सोनारपाड़ा टीम ने फैसला लिया है कि फिर से एक बार सचिन को लाया जाएगा गेंदबाजी के लिए। थोड़ा सा बदलाव कर रहे क्षेत्ररक्षण में। जो पहला ओवर उन्होंने फेंका था इस मुकाबले में, उसके चलते उसके आधार पर सचिन को लाया गया है तीसरे ओवर की गेंदबाजी के लिए। तो इस तीसरे ओवर में और अपने स्पेल के दूसरे ओवर में क्या कुछ करते हैं सचिन। काफी कुछ दारोमदार रहता है हर मुकाबले में सचिन पर। और खूबसूरत स्ट्रोक यहां पर ग्राउंड के क्षेत्र में, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद था बाउंड्री लाइन पर, गेंद को फील्ड किया। 1 ही रन मिलेगा, ज्यादा की कोई गुंजाइश नहीं। 1 रन के साथ स्कोर 16 पर पहुंच गया है 2 विकेट के नुकसान पर। हवा में लहराती हुई गेंद, वहां पर कोशिश और कोशिश पूरी तरह सफलता में बदल गई। विकेट। सचिन की दूसरी गेंद पर तीसरा विकेट, तीसरा हादरा यहां पर लगता हुआ। चेतन के रूप में
थोड़े से निराश, थोड़े से बुझे मन से पवेलियन में परतते हुए चेतन। उनके बाद अक्षय जाएंगे। अक्षय 18 साल के, माफ कीजिएगा 22 साल के युवा, क्या जबरदस्त कदकाठी अक्षय की। गेंद को खेला यहाँ पर पावर प्ले के क्षेत्र में, पॉइंट के क्षेत्र में 1 रन मिलेगा, ज्यादा की कोई गुंजाइश नहीं। 1 रन के साथ स्कोर उछलता हुआ 17, तीसरा ओवर इस समय प्रगति पथ पर। तीसरे ओवर की 3 गेंदे और 17 रन। इसके चलते सचिन 3 गेंदे ओवर करने वाले हैं। इन 3 गेंदों में क्या कुछ करते हैं सचिन। और यहाँ पर स्ट्रेट ड्राइव, जबरदस्त शॉट, षटकार के रूप में अंपायर की उंगली जाएगी ऊपर। 6 रन, 6 रनों के साथ स्कोर हुआ है जामुडे टीम का 23-23। इस मुकाबले का, इस इनिंग का पहला छक्का यहां पर लगता हुआ अक्षय के बल्ले से। ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद, अंपायर का इशारा वाइड, दिशा खराब, दशा खराब। पहला अतिरिक्त रन यहां पर आता हुआ स्कोर कार्ड पर सचिन की कलाइयों से। खूबसूरत स्ट्रोक, हवा में लहराता हुआ फिर एक बार उसी दिशा में बाउंड्री लाइन से ऊपर खिलाड़ी बनेंगे दर्शक। गेंद जाएगी सीधा बाहर। 6 रन, और इस 6 रन के साथ स्कोर उछलता हुआ 30। अपने स्पेल के दूसरे ओवर में सचिन महंगे साबित होते हुए एक के बाद एक 2 षटकार यहां पर जड़ दिए हैं। और यहां पर इनाम की राशि लगा दी गई है। अगर और एक षटकार अगर बल्लेबाज लगाता है तो सचिन धस की ओर, माफ कीजिएगा संजय धस की ओर से 1001 रुपए का पारितोषिक दिया जाएगा। और यहां पर उसी लाइन में और यहां पर और एक षटकार, और जो इनाम की राशि थी वो यहां पर उनसे अपील है कि वो इनाम की राशि जमा करें। 1001 रुपए का पारितोषिक इनाम यहां पर लगा दिया गया था अक्षय के नाम पर, और अक्षय ने उस इनाम की राशि को अपने हक में तब्दील किया है तीसरे षटकार पर। इस ओवर में कुल मिलाकर 21 रन। तो आप देख सकते हैं कितने खर्चीले, कितने महंगे साबित हुए सचिन के पहले ओवर का अगर विश्लेषण किया जाए तो कुल मिलाकर 8 रन दिए थे और 2 महत्वपूर्ण विकेट भी उन्होंने चटकाए थे 2, और उसके बाद सचिन को लाया गया था पहले ओवर के आधार पर। और इस ओवर में सचिन अच्छा खासा प्रदर्शन नहीं कर पाए। कुल मिलाकर 3 षटकार सचिन को लगाए हैं अक्षय ने। तो सचिन के मनोबल को, सचिन के आत्मविश्वास को यहां पर धराशायी कर दिया है अक्षय ने। थोड़े से दबाव में निराशा मंडराती हुई सचिन के चेहरे पर आप देख सकते हो, लेकिन क्रिकेट खेल ही ऐसा है। और यहां पर स्कोर हुआ है इस तीसरे ओवर के समाप्ति के बाद कुल मिलाकर 36-36। इसके बाद विलास को लाया गया है। विलास मैदान का मुआवजा लेते हुए फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं। जाहिर है कि कोशिश करेंगे कि रनों को रोकने की। पहली गेंद ब्लॉक हॉल में डालने की कोशिश, गेंद जाती हुई यहां पर छकाते हुई सचिन के पास। विलास के शतक की पहली गेंद डिप एक्स्ट्रा कवर को चिरती हुई डिप एक्स्ट्रा कवर पर सचिन मौजूद थे। उन्होंने गेंद को फील्ड किया, 2 रन लिए, हल्के से कट किया गेंद को, गेंद जाती हुई यहां पर डीप पॉइंट के क्षेत्र में, वहां पर गेंद को फील्ड किया, 2 रन लिए, और इस 2 रन के साथ स्कोर हुआ है जाम्बुर्डे टीम का 40 रन। यहां पर कमबैक करने की कोशिश जाम्बुर्डे टीम के बल्लेबाजों द्वारा। आप देख सकते हैं जो 2 ओवर के
ये गेंद यहाँ पर उठाकर खेलने की कोशिश थी लेकिन चकमा देते हुए विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं। यहाँ पर विलास के शतक की 2-3 गेंदे, कुल मिलाकर 4 रन। उसके बाद तीसरी गेंद पर डॉट, इसके चलते 3 गेंदे आना बाकी। विलास क्या कुछ करते इस ओवर में। फुल टॉस गेंद थी लेकिन चूक गए, मौका था, चाहते तो बाउंड्री लाइन के बाहर भेज सकते थे। विलास क्या जबरदस्त गेंदबाजी करे यहां पर। सोनारपाड़ा टीम के आक्रामक गेंदबाज, शॉर्ट पिच गेंद थी, लेग बाइज के जरिए 1 रन यहां पर मिलता हुआ। उठाकर खेलने की कोशिश थी, लंबा शॉट लगाने की कोशिश थी लेकिन उसमें पूरी तरह असफल। कोई मौका नहीं दे रहे यहां पर बल्लेबाजों को। विलास आप देख सकते हो जोश और स्फूर्ति से भरे। और यहां पर जाम्बुल्टी टीम का स्कोर हुआ है 41, 40+1 41 यहां पर स्कोर हुआ है जाम्बुल्टी टीम का। और यहां पर अंपायर ने अपना संकेत दिए कि ये ओवर यहां पर समाप्त हो चुका है, चौथा ओवर। और विलास की इस अगर ओवर को अगर देखा जाए तो कितनी किफायतशीर गेंदबाजी की विलास ने, कुल मिलाकर 5 रन दिए हैं। रनों के गति में ब्रेक लगाने की उनसे जो उम्मीदें थी उसको बरकरार रखा है, पूरी तरह रनों को रोका है इस ओवर में। इसके चलते 24 गेंदों का खेल यहां पर समाप्त हो चुका है। 4 ओवर समाप्त हो चुके हैं सोनारपाड़ा टीम के। जाम्बुडी टीम की अगर बल्लेबाजी को देखा जाए तो कुल मिलाकर अपने 3 महत्वपूर्ण विकेट गवा चुकी है जाम्बुडी टीम। जय, रमेश और चेतन के रूप में, और दिनेश और अक्षय अभी भी क्रीज पर मौजूद है। आशीष को लाया गया है 5वीं ओवर की गेंदबाजी के लिए। शतक की पहली गेंद ऑफ स्टंप से बाहर, बिल्कुल डॉट। आशीष, विलास के बाद आशीष को लाया गया है। रनों का एक अंबर लगाया यहां पर जाम्बुडी टीम ने, कमबैक किया है अच्छा तीसरे ओवर के बाद। बिल्कुल उठाकर खेलना चाहते थे लेकिन समय से पहले खेल बैठे और गेंद यहां पर पावर प्ले के क्षेत्र में 1 रन लिया लेग बाइज के जरिए। 1 रन के साथ स्कोर हुआ है 42-40, माफ कीजिएगा 42-42। 3 विकेट के नुकसान पर क्षेत्ररक्षण में बदलाव अब देख सकते हो। स्लिप, बैकवर्ड पॉइंट, कवर, ये ऑफसाइड की फील्डिंग। बिल्कुल फुल टॉस गेंद थी, चकमा देती हुई विकेट कीपर को, बाउंड्री लाइन पर जाती हुई। हालांकि फिर क्षेत्ररक्षण उसके पीछे दौड़े, 2 रन लिए, तीसरे की मांग है लेकिन लेंगे नहीं, यहां पर कोई जोखिम नहीं लेंगे जाम्बुडी टीम के बल्लेबाज। विकेट कीपर को छकाती हुई बाउंड्री लाइन की तरफ दौड़ती हुई गेंद, लेकिन चुस्त दुरुस्त क्षेत्ररक्षण यहां पर क्षेत्ररक्षकों द्वारा। आशीष चौथी गेंद के साथ शॉर्ट पिच गेंद ऑफसाइड से बाहर, अंपायर का इशारा वाइड। और इस वाइड के साथ स्कोर हुआ है 45। माही 11 अंबेले और बेलपाड़ा टीम, अब दोनों टीमों के कर्णधार से अपील है कि वो कमेंट्री बॉक्स में टॉस के लिए आ जाए। माही 11 अंबेले, बेलपाड़ा। बिल्कुल समय से पहले हर गेंद पर खेल बैठे
हर गेंद पर बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, लेकिन क्रिकेट का खेल जेंटलमैन का खेल इसे कहा जाता है। आप हर गेंद पर बड़ा शॉट नहीं ले सकते। आपको गेंदों को समझकर, गेंदों को ताड़कर, गेंदों को पहचान कर खेलना होगा, तभी एक बड़ा स्कोर आप सेट कर पाएंगे। क्रिकेट का मक्का कहा जाता है इस मैदान को। हर साल यहाँ पर क्रिकेट का आयोजन किया जाता है और इस साल का शुभारंभ किया है यहाँ पर जगदीश जी भाग्यवंत साहेब। उनका ये दूसरा टूर्नामेंट। क्रिकेट के प्रति जोश और जुनून की भावना इस शख्स में हमेशा उमड़ कर रही थी है। सोने से पहले भी क्रिकेट और जागने के बाद भी क्रिकेट, यह ऐसा शख्स है जिन्होंने क्रिकेट को जिंदा रखा है। शायद ही कोई ऐसा शख्स होगा इस मुरबाड के क्षेत्र में, मुरबाड शहर में, जिनके प्रति क्रिकेट की भावना इस तरह की रहती है। युवाओं को जोड़ने का एक अच्छी कोशिश रहती है उनकी इस क्रिकेट के माध्यम से। फुलटॉस गेंद, स्ट्रेट ड्राइव, गेंद जाती हुई यहाँ पर शतरक्षक को छकाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए दनदनाता हुआ चौकार। और इस चौकार के साथ करना चाहूंगा, क्या जबरदस्त बल्लेबाजी की है उन्होंने अपने बल्ले से। कुल मिलाकर 3 षटकार, उसके बाद एक चौकार भी उन्होंने लगाया, तो कुल मिलाकर निश्चितच हिंदी भाषेमधून ऐकलं, एक होणार समालोचक खाटेकरचे निश्चितच त्यांनी या स्पर्धेला वेळ दिलेला आहे आणि स्पर्धा जोपर्यंत पूर्णत्वास जाते तोपर्यंत तुमची उपस्थिती ते मात्र समालोचन कक्षामध्ये आम्हाला प्रार्थनीय आहे. तुमच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. फार चांगलं हिंदी समालोचन मित्रांनो आपण ऐकलं आणि खऱ्या अर्थाने थोडा बदल झाला आणि तो बदल होणं कधीही चांगलं असतं. तीच गोष्ट एखादी पुन्हा पुन्हा जर होत असेल तर कुठेतरी रटाळपणा त्यामध्ये येत असतो आणि तो घालवण्याचं काम, मनावरची ग्लानी ते मात्र घालवण्याचं काम सुभाष गायकर यांनी केलं. आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. आमच्याबरोबर आपण जोडलेले राहा. एकविरा चषक खाटेकर 2022 पर्व मित्रांनो, स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. चौथ्या दिवसातील मला असं वाटतं पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्या भेटीला आलेला आहे आणि अमर गायकवाड, आपण सतीश भाग्यवंत बरोबर संपर्क साधायचा आहे.
आणि पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्या भेटीला आहे. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंतिम धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा जांभुर्डे संघाने केलेले आहेत 50 आणि 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी करायचे. दुसऱ्या सत्रामध्ये इथे मात्र सोनारपाडा या संघाला फलंदाजी खऱ्या अर्थाने चांगली राहिली नव्हती जय याची की ज्याच्यावर संपूर्ण संघ अवलंबून असतो. त्यानंतर चांगली फलंदाजी इथे मात्र आपण पाहिली अक्षय याने केले. दिनेशचा विचार केला तर खूप काही चेंडू सामना निश्चितच चेंडूचा सामना करण्याची संधी त्याच्याकडे होती फक्त आणि फक्त एक चौकार आला. परंतु सर्व गोष्टींचा विचार करत सरमिसळ करत 50 धावा की जो पहिला माइलस्टोन असतो 5 षटकांच्या गेममध्ये आणि तो पहिला माइलस्टोन इथे मात्र अचीव केलेला आहे जांभुर्डे संघाने असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या गोलंदाजाकडे आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी काही ना काहीतरी इथे मात्र या धावपलकावर लागलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणतात आणि हे जे धावपलक आहे ते सन्मानजनक इथे मात्र उभारलं गेलेलं आहे. सांघिक संघाच्या 50 धावा धावपलकावर 51 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसरं सत्र अगदी अल्पावधीतच आपल्या समोर इथे मात्र येईल आणि तत्पूर्वी मित्रांनो आई एकविरा चषक खाटेकर 2022च्या या पर्वातील चौथ्या दिवसामध्ये प्रत्यक्ष उपस्थित सर्व प्रेक्षक त्याचबरोबर 10 क्रिक वाहिनीद्वारे जोडलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं समालोचक सुनील शेळके मनोपूर्वक सस्ने स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये या सामन्यातील दुसऱ्या सत्राकडे. मुरबाड क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला गणलं जातो तो जितू चव्हाण स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण एक लेदर क्रिकेटचा ज्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे असा विलास याला पाहू शकता. पहिला चेंडू पहिलाच मोठा फटका आर पार षटकार. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार इथे मात्र घेतला गेलाय जितू चव्हाण याच्या माध्यमातून. खरं तर जी संबोधनं आपल्याला वापरली जातात खऱ्या अर्थाने त्या संदर्भात आपलं योगदान असावं लागतं त्यावरूनच ती संबोधन आपल्याला मिळतात. इथे बाहुबलू क्रिकेटर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो जितू चव्हाण आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरून नॉन स्ट्रायकिंग एंडला जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक धाव इथे मात्र या धावपलकावर अंकित केली गेली. फ्लाईट दिली होती या चेंडूवर सन्मानजनक पद्धतीने खेळून काढला होता जितू याने आणि एक धाव धावपलकावर आली. 7 धावा धावपलकावर निश्चितच आलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 7 या आकड्याचं महत्त्व खरं तर फार जास्त आहे आणि ज्यांची लग्न झालेत त्यांच्यासाठी सुद्धा सप्तपदी आणि ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा सप्तपदी फार महत्त्वाची आहे. पाहायचंय 7 धावा या धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि इंद्रधनुष्याचे 7 रंग मित्रांनो आपण कधी विसरत नाही. त्याचबरोबर आकाशामध्ये निर्माण होणारी सप्तर्षीही आपलं लक्ष निश्चितच वेधत असते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जय पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस अंडरआर्म प्रकारे खेळलेला फटका आहे. टॅप शॉट मैदानाच्या आतमध्ये एक सुद्धा धाव इकडे मात्र मिळणार नाही. जय याने षटकारानंतर चांगल्या पद्धतीचं इथे मात्र प्रत्युत्तर दिलंय समोरच्या फलंदाजांना असं म्हटलं तर वावगं नाही. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर त्याला तयार व्हावं लागतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक. इथे फटका फार चांगला आहे. स्लॉक केले चेंडूला डीप मिड विकेट सीमा रेषा पार षटकार. षटकाराने धावपलक आपण पाहिलं तर निश्चितच 13 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आतापर्यंत 2 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. जय दिघेच्या माध्यमातून हे षटक इथे मात्र हाताळलं जातं. खऱ्या अर्थाने या गोलंदाजा हे सुद्धा फार चांगला ठसा आहे टेनिस बॉलवर, परंतु कुठेतरी बॅकफुटला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण पहिल्या चेंडूवर आक्रमणाला सुरुवात केली होती बाहुबली फलंदाज जितू चव्हाण याने आणि त्यानंतर ह्या आक्रमणाला निश्चितच पुढे ठेवलेलं आहे विलास याच्या माध्यमातून. चेंडू सापडला नाही का? यस, थांबा, नवीन चेंडू दिला जाईल.
आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा दरम्यान आलेल्या आहेत. यस, ही टेंडन्सी आहे खऱ्या अर्थाने. तेरा धावा धावपलकावर आहेत. जय नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिलं षटक प्रगतीपथावर असताना फटका तितका सुंदर होता की चेंडू मला असं वाटतं हरवला. आणि या लेदर क्रिकेटचा जर विचार केला तर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार कसोटीमध्ये ब्रेटलीने मारलेला आहे 143 मीटर. त्यानंतर मार्टिन गप्टिल 127 मीटर. त्याचबरोबर लियाम लिव्हिंगस्टन याचा 122 मीटर. गोलंदाज तयार. इथे हा फटका आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल इथे मात्र नक्कीच केला जाईल. यावेळेस अप्रतिम झेल टिपला जातो. गडी क्रमांक पहिला बाद होतोय सोनारपाडे संघाचा. विलास बॅक टू द पॅव्हिलियन. अगोदरचा नवीन चेंडू जर सापडला असेल पलीकडे प्रेक्षक वर्ग कदाचित त्याच्या शोधार्थ तिकडे गेलेला आहे तर तो निश्चितच कमिटीकडे सुपूर्द करा आणि तो मॅच बॉल या अर्थाने पुन्हा एकदा सामना आपण त्या चेंडूने सुरू करू शकतो. धावपलकर धावा आपण पाहिलं तर त्या 13 आहेत आणि जय याला या षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र टाकावा लागेल. समोर फलंदाज आहे जितू चव्हाण. जय इज गेटिंग रेडी ऑन इज बॉलिंग मार्क राईट आर्म ओ दी विकेट. यावेळी जयसाठीचा चेंडू आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. दिस इज द क्लास ऑफ जितू चव्हाण. सिक्सर. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावपलक आपण पाहिलं तर ते 19 पर्यंत जाऊन पोहोचलेले. या षटकामध्ये 3 मोठे फटके आलेले आहेत खऱ्या अर्थाने. जितूच्या बॅटमधून 2 षटकार आले. त्याचबरोबर विलासच्या बॅटमधून 1 षटकार आलेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 19 धावा धावपलकर आहेत. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे आणि यानंतर मला असं वाटतं 32 धावांची यानंतर गरज असेल निर्धारित 4 षटकांमध्ये. 4 षटकांचा विचार केला तर 24 चेंडूंचा खेळ येणे शेष आहे. 24 चेंडू आणि 32 धाबाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला इथे पाहायला मिळेल. गोलंदाज क्रमांक 2 साठी आपण पाहू शकाल कुमार. कुमार धस नावाचा गोलंदाज आहे. यानंतर इक्वेशनचा आपण विचार केला तर निश्चितच 24 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि पहिल्या षटकामध्ये काय फटकेबाजी झाली होती त्या फटकेबाजीच्या जोरावर निश्चितच 51 धावांचं जे लक्ष होतं आता कुठेतरी कमी पडायला लागलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. क्रिकेटमध्ये निश्चितच कधी काय होईल याचं फक्त आणि फक्त आपण प्रेडिक्शन लावू शकतो. खात्रीशीररित्या कोणी सांगू शकत नाही. गोलंदाज तयार कुमार. या बेसचा चेंडू पहिला चेंडू अप्रतिमरित्या इथे मात्र हाताळताना कुमार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळतो. आणि या नवीन फलंदाज खऱ्या अर्थाने राजू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र गेलेले आहेत आणि राजूच्या विरोधात हा चेंडू निश्चितच निर्धाव इकडे मात्र हाताळण्यामध्ये समर्थ ठरलेत कुमार नावाचे गोलंदाज. गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. हा चेंडू अप्रतिम फटका त्याही पेक्षा अप्रतिम. टिट फॉर टॅट. सिक्सर.
या फटक्यांसाठी जाणला जातो. निश्चितच राजू नावाचा हा फलंदाज काय फटका आहे ते मात्र खेळला. शॉर्ट बॅकलिपचा वापर करत असताना सुद्धा चेंडूने इतकं लांब निश्चितच अंतर गाठलं, हे सुद्धा एक प्रकारचं आश्चर्य असेल असं म्हणायला हरकत नाही. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर हार्दिक पांड्या अशा पद्धतीचे फटके खेळताना आपण पाहत असतो. गोलंदाज कुमार पुन्हा एकदा तयार असेल. धावफलक झपाट्याने पुढे गेलं 25. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. इथे मात्र बचावात्मक तंत्र वापरण्याचा प्रयत्न इथे या गोलंदाजाच्या माध्यमातून झाला, कारण या अगोदर एक मोठा फटका तिकडे मात्र आलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता. आणि अशा परिस्थितीत गोलंदाजांना काहीतरी वेगळं विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, भाग पाडलं जातं. मैदानाच्या आतमध्ये तेच करत असताना इथे मात्र कुमार नावाचा गोलंदाज आपण पाहिला. हा चेंडू पंचांनी निश्चितच इकडे मात्र वाईड घोषित केलेला आहे. 26 धावा धावपलकावर असताना पुन्हा एकदा तयार होतील कुमार धस नावाचे गोलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लागलेले मित्रांनो आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. समोर फलंदाज आहेत राजू. यावेळेस पुन्हा एकदा इकडे मात्र स्लॉक केलेले लेग साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेला. सीमा रेषेपार चौकार. लोअर फुलटॉस होता, खऱ्या अर्थाने यॉर्कर लेंथ होती, परंतु त्याही चेंडूवर विथ दी ग्रेट कंट्रोल हा फटका इथे मात्र सजवलाय. राजूचं कौतुक करावं लागेल. धावपलक 30 पर्यंत पाहता पाहता गेलेले आहे. 51 धावांची गरज आहे. इथे दुधारी अस्त्र चालवलं, गॅप मिळाला आणि याही वेळी चेंडू सरळ दन करत निघून जातोय. सीमारेषा गाठत असताना हा सुद्धा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चौतीस धावा आतापर्यंत या धावपलकावर लागलेले आहेत. राजूने 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 14 धावा या धावपलकावर जोडलेल्या आहेत. कुमार याच्या समोर जी आव्हानं आहेत ते निश्चितच आता मात्र वाढलेली आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर कशा पद्धतीने हे षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. गोलंदाज तयार. इथे सुद्धा स्लॉक करायचं होतं. यावेळी चेंडू निर्धाव आला असता, परंतु गरिबी में आटा गेला असं म्हटलं जातं. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकतात आणि या नशिबाच्या रूपाने हा चौकार इकडे मिळतोय. धावपलक इथे आता पुन्हा एकदा 4 ने वृद्धिंगत होईल आणि धावपलकर आपण धावा पाहू शकता. यावेळेस आहे 38-38. मला असं वाटतं षटकार आणि चौकारांची भाषाच फक्त या फलंदाजाच्या बॅटला माहीत आहे. एकेरी दुहेरी धावा या धावपलकावर इथे मात्र अंकित केल्या जात नाही. धावपलक आपण पाहिलं तर 38 पर्यंत जाऊन पोहोचलंय. कुमार याच्या समोरची आव्हानं निश्चितच आता वाढलेली आहेत. यावेळेस निश्चितच रनअप लॉस झालेला आहे. पुन्हा एकदा रनवेमध्ये स्वतःला आणावं लागेल आणि सज्ज करावं लागेल. खऱ्या अर्थाने बऱ्याचदा गोलंदाजाच्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात, विचारांचं कावर असतं आणि अंतिम क्षणापर्यंत गोलंदाज ठरवत नाही या फलंदाजाला यानंतर कोणता चेंडू टाकायचा आहे. त्यावेळेस त्याला थांबावं लागतं आणि पुन्हा तो येणं कधीही सोयीस्कर ठरवत असतो. गोलंदाज तयार. इथे यावेळेसचा फटका आहे. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला ढकललाय आणि यावेळेस अप्रतिम चौकार. दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पाहता पाहता धावपलक 42 पर्यंत गेलेलं आपण निश्चितच पाहिलं. हे षटक इथे मात्र संपलंय. 42 धावा या धावपलकावर लागलेले आहेत. राजू याने 4 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत इथे मात्र खेळून काढलेले आहे. जितू मैदानाच्या आतमध्ये असताना 2 षटकार आणि 1 एकेरी धाव. बाद झालेल्या फलंदाजाच्या बॅटमधून सुद्धा 1 षटकार आपण पाहिला. विलास बाद होण्यापूर्वी 1 षटकार त्याने त्याच्या बॅटमधून आपल्याला दाखवला. 42 धावा धावपलकावर आहेत. 9 धावांची गरज असेल. 2 षटकांचा काही इथे मात्र संपलाय. मला असं वाटतं या 3ऱ्या षटकामध्येच हा सामना कदाचित संपू शकतो. पाहायचे कशा पद्धतीने यानंतर फलंदाजी राहील, कशा पद्धतीने गोलंदाजी राहील. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायचे कोणता गोलंदाज इथे मात्र वापरला जाईल. मला असं वाटतं दिनेश मार्के गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहेत. फलंदाजीमध्ये तितकं चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन त्यांचं राहिलं नव्हतं, कारण खूप साऱ्या चेंडूंचा सामना करण्याची संधी त्यांच्याकडे होती. धावा तितक्या धावपलकावर त्यांना जोडता आल्या नव्हत्या. मात्र गोलंदाज इथे मात्र आपण पाहू शकता सॅम खुणे गोलंदाजी मार्गावर इथे मात्र येताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील.
पाहायचं यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी सॅम यांची राहील आणि कर्णधारांनी त्यांच्याकडे इथे मात्र त्यांच्यावर विश्वास इथे दर्शवलेला आहे. त्या विश्वासाला पात्र कामगिरी करतायत का? खऱ्या अर्थाने विजयाचं जे समीकरण आहे ना ते पूर्णपणे निश्चितच सोनारपाडा संघाच्या बाजूने इथे मात्र जरी झुकलेलं असेल तरी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही होईल हे सांगता येत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, एनिथिंग कॅन हॅपन. या बेस पाहिजे क्रमांक 3 साठी गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना सॅम याला आपण पाहू शकता. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलं म्हणजे क्षेत्ररक्षणाची मर्यादा इथे मात्र कुठेतरी शिथिल झालेली आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षण अजूनही खऱ्या अर्थाने बदलवलं जातं. आशावादी दृष्टिकोन मैदानाच्या आतमध्ये कर्णधाराचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यासाठी त्याचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज तयार. माणसाचं नशीब बदलायला जितका वेळ लागत नाही त्याच पद्धतीने सामन्याचं चित्र बदलायलाही वेळ लागत नाही. हा चेंडू पहिला चेंडू इथे मात्र फुलटॉस अटेम्प्ट होता आणि उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू निश्चितच इकडे मात्र पिच केला गेला. अतिरिक्त 1 धाव या धावपलकावर जोडली गेली. 43 धावा धावपलकावर आहेत. मला असं वाटतं 8 धावांची गरज असेल यानंतर हा सामना जिंकण्यासाठी. पाहायचे कशा पद्धतीने अप्रोच असेल बाहुबली क्रिकेटर जितू चव्हाण याचा. इथेही फुलटॉस चेंडूपळीचा कोणता संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. निश्चितच अजून अतिरिक्त 1 धाव इथे मैदान या धावपलकावर अंकित केली जाईल. 44 धावा या धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल आणि फलंदाज तयार आहे जितू चव्हाण. इथे हा चेंडू अप्रतिम आहे. या चेंडूवरची जी लाईन आहे ती चांगली आहे. त्याचबरोबर त्याचा टप्पा सुद्धा खोलवर टप्प्याचा आहे. त्याचबरोबर अँगल क्रिएट झाला होता. डावखुरे हाताच्या विरोधात उजव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेस अशा पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी तयार असतो त्यावेळेस एक अँगल तिकडे मात्र तयार झालेला असतो. त्या अँगलचा फायदा मिळत आहे इथे गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा आपल्या अगोदरच्या मार्गावर आले असं म्हणायला हरकत नाही. हा चेंडू पुन्हा एकदा इकडे मात्र वाईड हाताळला गेलेला आहे. एका पाठोपाठ एक वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये 45 धावा झालेले आहेत आणि आता आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एखादा मोठा फटका आला तर हा सामना इथे मात्र संपेल. 45 धावा धावपलकावर आहेत. एखादा षटकार आला तर 51 धावा धावपलकावर लागतील. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस आणि चेंडूला निश्चितच पाठवल्या सीमापार षटकार आणि या जितू चव्हाण याच्या बॅटमधून आलेला हा विजयी षटकार. धन्यवाद. हा सामना निश्चितच सोनारपाडा संघाने जिंकलेला आहे. 2.2 षटकामध्ये हा सामना त्याने जिंकला असं